महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आज तुम्ही तिवसा तालुक्यात पोलीस स्टेशनपाशी जो होळी करण्यात आली जनसुरक्षा विधेयकाबद्दल पावसाळी अधिवेशनमध्ये तो पास करण्यात आला, त्याविरोधात तुम्ही आज तिवसा तहसीलला निवेदन दिले आणि होळीसुद्धा करण्यात आली, त्याबद्दल तुमचे काय? तिवसा तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीनं आज जनसुरक्षा विधेयकाची होळी तर करण्यातच आली, यासोबत तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्याबाबत आमचा सगळा एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं होतं। त्याच्यामागचं कारणही तसंच आहे। जनसुरक्षा विधेयक या पावसाळी अधिवेशनामध्ये संमत करण्यात आलं आणि संमत केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी विचाराच्या ज्या संघटना आहे, ज्या संस्था आहे, ज्या व्यक्ती आहे, ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करतात, जे लोकशाहीला मानतात, जे संविधानाला मानतात, अशा संघटनांवर एक प्रकारे बंदी आणण्याचं कटकारस्थान या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून होत आहे। जनसुरक्षा विधेयक केवळ एखाद्या व्यक्ती, संस्था, संघटनेसाठी किंवा पक्षासाठी घातक नाही, तर हे पत्रकारांसाठी सुद्धा घातक आहे। आशा अंगणवाडी सेविका असतील, वीज वितरण कर्मचारी असतील, BSNLचे कर्मचारी असतील, त्यांच्या ज्या संघटना आहे त्या संघटनांवर बंदी आणण्याचं कामसुद्धा या ठिकाणी हे सरकार करू पाहत आहे। म्हणजे सरकारविरुद्ध कोणी बोललंच पाहिजे नाही, कोणी आंदोलन केलं पाहिजे नाही, कोणी आवाज उचलला पाहिजे नाही, आणि मग असा आवाज जर उचलला गेला तर त्याला अर्बन नक्षलवाद असं म्हणण्याचं कटकारस्थान या ठिकाणी या समितीनं तयार केलं। त्याच्यात सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी घेतले। काँग्रेस पक्षावरही आरोप झाला की काँग्रेसचे नेते त्या शिष्टमंडळात होते, परंतु त्या शिष्टमंडळात, त्या समितीत ते असतानाही ते विधेयक पारित करण्याची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळे, जे विद्यमान आपले पालकमंत्री आहेत, त्यांची होती। आणि शिष्टमंडळाला, इतर पक्षाच्या नेत्यांना या ठिकाणी अंधारात ठेवून हे विधेयक भाजप सरकारनं, पर्यायानं महायुती सरकारनं गोंधळामध्ये संमत केलं आणि या विधेयकामुळं लोकशाहीची, संविधानाची गडचेपी होणार आहे। जे जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा कोणती व्यक्ती, संघटना, संस्था, पत्रकार त्या संदर्भात आवाज उचलेल, तो आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे सरकार करणार आहे। त्यांच्यावर खटले दाखल करणार आहे। 2 लाख रुपये त्याच्यात दंड ठोठावलेला आहे, 2 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे। म्हणून जनसामान्यांचे प्रश्न तुम्ही उचलूच नका, अशी भूमिका या ठिकाणी महायुती सरकारची आहे। म्हणून हे जनसुरक्षा विधेयक रद्द केलं पाहिजे, अशी भावना, अशी मागणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, सहकाऱ्यांची होती। ते निवेदन आज आम्ही या ठिकाणी सादर केलं। या संदर्भात तीव्र आंदोलन आम्ही कायम ठेवू, असा इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, भारतीय संविधानाचा विजय।